नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिल्या सौर रूप सायकलिंग ट्रॅकचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारतातील पहिल्या सौर रूप सायकलिंग ट्रॅकचं उद्घाटन हे हैदराबाद या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे व या ट्रॅकला हेल्थ वे हे नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या राज्यात दिव्यांगांसाठीचे देशातील पहिले हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे? तर आता दिव्यांगांसाठीचे देशातील पहिले हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आणि या प्रशिक्षण केंद्राला अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून नाव देण्यात आलं आहे. बरं, आता इथे मध्य प्रदेशचा उल्लेख आलेला आहे, तर याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, मध्य प्रदेश सरकारने अलीकडेच सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे आणि मध्य प्रदेश हे राज्य देशातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प असलेलं राज्य बनलं आहे. मध्य प्रदेशमध्ये आता एकूण 7 व्याघ्र प्रकल्प आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, रोबोटिक्स फ्रेमवर्क सुरू करणारे देशातील पहिलं राज्य तेलंगणा आहे. भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा महाराष्ट्रातील मुंबई येथे तयार करण्यात येत आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क याची निर्मिती आसाममध्ये होत आहे. देशातील पहिले एअरफोर्स हेरिटेज सेंटर हे चंदीगडमध्ये स्थापन करण्यात आलं आहे. पहिल्या मिलेट्स अनुभव केंद्राची स्थापना नवी दिल्लीत. जगातील पहिल्या रोबोटिक चेक इन असिस्टंटचे अनावरण एअरलाइन्स एमिरेटने केलेलं आहे. भारतातील पहिला वॉटर मेट्रो प्रकल्प केरळमध्ये सुरू झालेला आहे. तर IIT मद्रास आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस हे टांझानियामध्ये स्थापन करत आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. 2023 मधील साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर आता 2023 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा जॉन फॉस यांना जाहीर झालेला आहे. जॉन फॉस यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे? तर त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांसाठी आणि गद्यांसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. मित्रांनो, हे जे जॉन फॉस आहेत हे नॉर्वे या देशाचे आहेत आणि ते नॉर्वे मधील कोणत्या भाषेमध्ये लिहितात? तर नॉर्वे या देशाच्या 2 अधिकृत भाषा आहेत, त्यापैकी एक असलेल्या न्यूनॉर्क्स या भाषेमध्ये ते आपले लिखाण करतात. मित्रांनो, जॉन फॉस हे एक लेखक आहेतच, त्याचबरोबर ते संगीत सुद्धा कंपोज करतात. यामुळेच त्यांना जगातील 100 सर्वात प्रतिभावान जिवंत व्यक्तीमध्ये 83वा क्रमांक देण्यात आलेला आहे. बरं, आता जे जॉन फॉस आहे त्यांचा जन्म कधी झालेला आहे? तर 1959 मध्ये नॉर्वेच्या हॉजेसंड येथे यांचा जन्म झालेला आहे आणि साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारे ते 34 नॉर्वेजियन लेखक आहेत. मित्रांनो, त्यांची पहिली कादंबरी कोणती होती? तर रोड स्वॉर्ट, इंग्लिश मधील त्याचं नाव काय आहे? तर रेड ब्लॅक ही त्यांची पहिली कादंबरी होती व ही पहिली कादंबरी 1983 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. जॉन फॉसने त्यांच्या हयातीत नाटके, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, निबंध, मुलांची पुस्तके आणि अनुवादित पुस्तके इतकं लिखाण केलेलं आहे. आता इथे साहित्याच्या नोबेल पुरस्काराविषयीचे सुद्धा काही महत्त्वाचे पॉइंट नोट करून घ्या. 1901 पासून साहित्यातील 116 नोबेल पारितोषिक देण्यात आले आहेत आणि 1901 ते 2023 पर्यंत या पुरस्काराने 120 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, साहित्यातील नोबेल पुरस्कार हा 1914, 1918, 1935, 1940, 1941, 1942 असा 7 वेळा कोणालाही देण्यात आलेला नाही. बरं, साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहेत? तर रुडयार्ड किपलिंग आहेत. त्यांना वयाच्या 41व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला होता. तर सर्वात वयस्क व्यक्ती हे डॉरिस लेसिंग आहेत. त्यांना वयाच्या 88व्या वर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. अलीकडेच आता कोणत्या राज्यातील याकचुर्पीला GI टॅग देण्यात आला आहे? तर आता हे जे याकचुर्पी उत्पादन आहे हे अरुणाचल प्रदेश या राज्यामधील आहे, म्हणजेच अरुणाचल प्रदेश या राज्यातील याकचुर्पीला GI टॅग देण्यात आलेला आहे. आता हे चुर्पी काय आहे? तर याकच्या दुधापासून बनवलेल्या चीजला चुर्पी असं म्हणतात आणि हा जो चुर्पी पदार्थ आहे हा अरुणाचल प्रदेश मधील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वापरला जातो व आता याला GI टॅग सुद्धा मिळालेला आहे. अरुणाचल प्रदेश राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेशची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 मध्ये झाली होती आणि स्थापनेनुसार हे 24वे राज्य होते. अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे? तर इटानगर ही राजधानी आहे व सध्या लेफ्टनंट जनरल केवल्य त्रिविक्रम पार्निक हे या राज्याचे राज्यपाल आहेत, तर पेमा खांडू हे मुख्यमंत्री आहेत. या राज्यामध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत? तर नामदप्पा नॅशनल पार्क आणि मोलिंग नॅशनल पार्क असे हे 2 नॅशनल पार्क या राज्यामध्ये स्थित आहेत.
प्रश्न क्रमांक 14 पहा. भारतीय लष्कराने युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने कोणता प्रोजेक्ट सुरू केला आहे? तर आता भारतीय लष्कराने युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने प्रोजेक्ट उद्भव सुरू केलेला आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत काय केलं जाणार आहे? तर भारताच्या प्राचीन युद्धकलेचा अभ्यास या प्रोजेक्ट अंतर्गत केला जाणार आहे. बरं, आता ही जी युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे, ही नवी दिल्लीमध्ये स्थित एक थिंक टँक आहे. याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1870 मध्ये कर्नल सर चार्ल्स मॅक्ग्रेगर यांनी या थिंक टँकची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 5 पहा. कोणता देश हा वोल्कन नावाचा जगातील सर्वात शक्तिशाली लेझर तयार करत आहे? तर आता हा जो वोल्कन नावाचा जगातील सर्वात शक्तिशाली लेझर आहे, याची निर्मिती ब्रिटन या देशाद्वारे करण्यात येत आहे. हा जो लेझर असणार आहे, हा सूर्यापेक्षा सुद्धा 1 दशलक्ष अब्जपट अधिक तेजस्वी असेल, अशी माहिती ब्रिटनद्वारे देण्यात आलेली आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने अलीकडेच कोणत्या प्राण्याला खाद्य प्राण्याचा दर्जा दिला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच 1 सप्टेंबर पासून मिथुन या प्राण्याला खाद्य प्राण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, मिथुन हा प्राणी अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या राज्यामध्ये आढळतो आणि मिथुन प्राण्यासाठीचं जे रिसर्च सेंटर आहे, हे कुठे स्थित आहे? तर नागालँड या राज्यामध्ये रिसर्च सेंटर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. बिहार सरकारने न्यायिक सेवा आणि कायदा महाविद्यालयामध्ये ईडब्ल्यूएस साठी किती टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे? तर नुकतेच आता बिहार सरकारने न्यायिक सेवा आणि कायदा महाविद्यालयांमध्ये ईडब्ल्यूएस साठी 10% आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे. अलीकडेच आता बिहारमधील जातनिहाय जनगणना जाहीर झालेली आहे. त्यानुसार अत्यंत मागासवर्गीय लोकसंख्या म्हणजेच ईडब्ल्यूएस ची लोकसंख्या ही 36.01% इतकी होती आणि आता या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नागरिकांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी बिहार सरकारने यांना न्यायिक सेवा आणि कायदा महाविद्यालयांमध्ये 10% आरक्षण दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. यामध्ये काय विचारलेलं आहे? तर अविश्वास प्रस्तावाद्वारे स्पीकर पदावरून हटविण्यात आलेले अमेरिकेचे पहिले स्पीकर कोण ठरले आहेत? तर आता अविश्वास प्रस्तावाद्वारे स्पीकर पदावरून हटविण्यात आलेले अमेरिकेचे पहिले स्पीकर हे केविन मॅककार्टी ठरलेले आहेत. आतापर्यंत इतिहासात अमेरिकेमध्ये अविश्वास प्रस्तावाद्वारे एकाही स्पीकरला हटविण्यात आलं नव्हतं, पण केविन मॅककार्टी हे अशा प्रकारे हटविण्यात आलेले पहिले स्पीकर बनलेले आहेत. अविश्वास प्रस्तावासाठी जे मतदान झालेलं आहे, त्यामध्ये केविन मॅककार्टी यांना 210 मते मिळालेली आहेत, तर त्यांच्या विरोधात ही 216 मते पडलेली आहेत. केविन मॅककार्टी हे 269 दिवस स्पीकर राहिलेले आहेत आणि अमेरिकेतील कोणत्याही स्पीकरचा हा दुसरा सर्वात लहान कार्यकाळ आहे. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेलं आहे? तर अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत सामाजिक सुरक्षा करार केला आहे? तर नुकताच आता भारताने अर्जेंटिना या देशासोबत सामाजिक सुरक्षा करार केलेला आहे. या कराराचा उद्देश काय आहे? तर सामाजिक सुरक्षा योगदानाच्या संदर्भात दोन्ही देशामधील व्यावसायिक आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणे हा या कराराचा उद्देश आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जागतिक कापूस दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक कापूस दिन आहे, हा 7 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा जो दिवस आहे, हा प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 2019 मध्ये हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता. यावेळेसची या दिवसाची थीम काय आहे? तर मेकिंग कॉटन फेअर अँड सस्टेनेबल फॉर ऑल फ्रॉम फार्म टू फॅशन अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आशियाई खेळातील महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.